गणपती बाप्पा येतोय आणि सिंधुदुर्ग जिल्हा अगदी सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये गर्दी होताना दिसते सगळीकडेच। गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या सगळ्या चाकरमान्यांची सुद्धा लगबग पाहायला मिळते। रेल्वे स्थानकांवरची गर्दी असेल, बस स्थानकांवरची गर्दी असेल, त्याचबरोबर घरोघरी आता सगळ्या पद्धतीचं सजावट सुरू असेल आणि अशा पद्धतीची तयारी सध्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उमेश गुचडे यांच्याकडून। उमेश, कशा पद्धतीचा उत्साह कोकणात पाहायला मिळतोय? आता चाकरमानी सुद्धा तिथे दाखल होत आहेत आणि अवघा एक दिवस उरला आता बाप्पा घरी यायला। निश्चितच आपण आता उद्या गणेश चतुर्थी आहे, त्या दिवशी निमित्त संपूर्ण बाजारपेठेत कणकवली आपण आहोत। कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये सगळीकडे गर्दी दिसत आहे आणि भाजीपाला फुलं हे घेण्यासाठी सर्वजण आहेत। आपण बघतो ही जी आजी आहे ती अळू असेल, हळदीची पानं असतील, त्यानंतर दुर्वा आहे, त्यानंतर केळीची पानं, ही सर्व साहित्य घेऊन इथे उपलब्ध आहे, विक्रीसाठी उपलब्ध आहेत। काकडी आहेत आणि अशा पद्धतीने संपूर्ण ही जी बाजारपेठ आहे, फळं आहेत खरेदीसाठी नागरिक गर्दी करतायत आणि फुलरा असेल, मनपीचं साहित्य असेल आणि सुशोभीकरणाचे जे साहित्य आहे त्यासाठी ही सर्व जे आता गणेश भक्त आहेत ते गर्दी करतायत। सकाळपासून मोठ्या संख्येने रेल्वे स्थानक असेल, बस स्थानक असेल आणि खाजगी बसेसने ह्या सर्व गाड्यांनी चाकरमानी दाखल झालेल्या आहेत एकंदरीत। आणि आजचा दिवस हा एक अंतिम म्हणजे कोकणातील आज जे येणारे चाकरमानी ते आज सगळी तयारी करतात आणि उद्या गणेशाचं आगमन होणार आहे। काही जण आदल्या दिवशी देखील गणपतीचं आगमन करतात, कारण त्यांचं घर लांब असतं किंवा गणेश जी मूर्ती असते ती दूरवरच्या शाळेत दिलेली असते आणि त्याच अनुषंगाने आज देखील आगमन होत असतं। त्यामुळे एकंदरीत कुठेतरी गणेश भक्तांच्या आगमन होण्यासाठी गणेश भक्त आता आतुर झालेले आहेत आणि बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी करताना एकंदरीत बाजारपेठा अगदी तोच उत्साह आणि बाजारपेठांमध्ये सुद्धा पाहायला मिळत असेल। उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।